सा महापातक नाशण, एक वाणी एक पत्नी एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजीचं चरित्र, जीवाचं कल्याण करणारा हे रामकथा, जीवनाची व्यथा कमी करण्यासाठी रामकथा आपल्याला संसारात सर्व प्रश्नांची उत्तरं म्हणजे रामायण आहे अशी ही सुंदर गोड श्रीराम कथा। आज रामकथेचा 5वा दिवस आहे। चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ही रामकथा, तेवढा तर माझा अधिकार नाही की मी इथं बसून तुम्हाला मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजीचं चरित्र सांगावं, पण ज्ञानोबारायांच्या कृपेने तुम्हा सर्व मायबापांच्या आशीर्वादाने हे पामराकडे आलेली ही सेवा, आणि जसं जसं मामा बुद्धी देतील माऊली बुद्धी देतील तसं तसं मी सांगण्याचा एक प्रयत्न करत आहे। आणि आपण कालपर्यंत जी रामकथा श्रवण केली ती रामकथा म्हणजे केवटाची कथा झाली। रामप्रभू गंगेच्या किनाऱ्यावरून पलीकडे जातात। पलीकडे गेल्यानंतर मग आता प्रयागराज क्षेत्र, तिथे भारद्वाजीच्या आश्रमामध्ये प्रभू रामचंद्रजी येतात। भारद्वाजी नमस्कार करून प्रभूंना बसायला आसन देतात आणि म्हणतात की मैं बहुत भाग्यशाली हूँ राघव कि आप मेरे आश्रम में आए हो। तेव्हा आजचा रात्र माझ्याच आश्रमामध्ये मुक्काम करा आणि उद्या सकाळी तुम्हाला जिकडे जायचं तिकडे प्रभू तुम्ही निघू शकता, असं भारद्वाजी प्रभूला म्हणतात। आता पुढे रात्र संपली, सूर्योदय झाला। प्रभूने सर्व कर्म आटोपल्यावर, पुरुष बोलू नका, प्रभूने सर्व कर्म आटोपल्याबरोबर प्रभू म्हणतात भारद्वाजीला की हमें जाने का रास्ता बताओ, जाने का रास्ता, आम्हाला जायचं आहे पुढे, तर आम्हाला तुम्ही पुढचा रस्ता सांगता का, असं प्रभू भारद्वाजीला विचारतात। आता रामचंद्र प्रभू आहेत, ते आपल्याला रस्ता दाखवणारे आहेत, जगाचे मालक आहेत। मग ते स्वतः भारद्वाजीला रस्ता विचारतात की बाबा हमें जाने का रास्ता बताओ। क्यों? भारद्वाजीचा आश्रम हे त्रिवेणी संगमावरती आहे। गंगा, यमुना आणि सरस्वती या त्रिवेणी संगमावरती जो महात्मा आहे ते भारद्वाजी, आणि साधकाने रस्ता हा साधूला विचारावा। माझे ज्ञानोबाराय म्हणतात की मनोमार्ग गेला तो तेथेची मुकला, म्हणून प्रभू म्हणतात आम्हाला जायचा रस्ता सांगा। मग भारद्वाजी रस्ता सांगण्यासाठी 4 शिष्य देतात। 4 शिष्य दिल्यानंतर ते प्रभूला रस्ता सांगतात। प्रभू पुढे येतात। पुढे आल्यानंतर आता तुलसीदासजी कथा बदल करतात की प्रभू पुढे जातात। पुढे गेल्यानंतर आता सुमंत रथ घेऊन शृंगबेरपूर मध्ये आहेत। जे सुमंत राम लक्ष्मण सीतेला वनवासामध्ये घेऊन आलेले आहेत ते सुमंत आता शृंगबेरपूर मध्ये आहेत आणि तिथे गुहकजी आहेत। आणि आज 6 दिवस झाले की राम प्रभू वनवासात जाऊन 6व्या दिवसापासून सुमंत तिथेच आहेत, घोडे रथाला जुंपलेले आहेत। आणि मग गुहकजी तिथे जाऊन बघतात, सुमंतजीला उठवतात की सुमंतजी। ज्यावेळेस गुहकाकडे बघितलं सुमंताने आणि गुहकाचे पाय धरले, गुहकजी म्हणतात की आप महाराज दशरथ जी के प्रधान मेरे भिल्ल के पाव पड रहे हो। तेव्हा गुहकजी म्हणतात, सुमंतजी म्हणतात मी रामाला लक्ष्मणाला सीतेला वनवासात सोडलं, पण आता माझी हिम्मत होत नाही की मी खाली रथ घेऊन अयोध्येत जावं, कारण की सर्व प्रजा मला विचारेल की आमचा राम कुठे,
तर मैं प्रधानमंत्री के नाते जवाब दूंगा की मेरी मनस्थिती आज ठीक नाही, आज मत पूछो. मी त्यांना म्हणू शकतो की बाबा मला आज तुम्ही काही विचारू नका. कैकेयीला तर विचारायचा काही अधिकारच नाही की राम कधी येणार. वो नाही सवाल पूछेगी. भरत शत्रुघ्न अयोध्येमध्ये नाही, ते मामाच्या घरी आहेत. पण एक व्यक्ती मात्र अयोध्येमध्ये खूप समजूतदार आहे. कोण? माझी माता सुमित्रा. माझ्या डोळ्यामध्ये त्यांनी पाणी बघितल्यावर सुमित्रा माता विचारणार नाही की सुमंता काय झालं. एक बहुत पात्र अयोध्या में समझदार है, गोक जिला सुमंत जी सांगतात. लेकिन एक व्यक्ति मेरे हृदय के टुकड़े टुकड़े कर रहे गोहक. कौन? जिसका एक लौता बेटा श्री राम मैंने जंगल छोड़ दिया, वो कौशल्या माँ आस लगाकर बैठी हुई होगी और मेरे पास दौड़कर आएगी कि लाया मेरे राम को. तो मैं क्या जवाब दूंगा. ज्याचं एकुलतं एक लेकरू मी 14 वर्षाकरता वनात सोडून चाललो आणि असाच जर रथ खाली घेऊन गेला तर त्या आईला काय वाटेल. आणि मग तरीही गोहकजी समजावून सांगतात. सुमंतजी येतात. इकडे कौशल्या माई जणू आताच राम वनवासात गेला अशा आविर्भावात रडते की कौशल्या माई म्हणते की नाथ बाबा भावार्थ रामायणामध्ये लिहितात की कौशल्या रामाच्या शोकामध्ये रडते. कौशल्यामाई म्हणते अरे माझ्या रघुनंदना नको जाऊ बाळावना, मजाला प्रेम पान्हा कुणा पाजू राघवा. बाळ माझा केविलवाणी कुठे पेशील बाळा पाणी, कसा कोपला कैवल्य राणी परतून ये रे श्रीरामा. कौशल्यामाई शोक करते की माझा राम कधी येईल. ज्यावेळेस सुमंताला हे ऐकू येतात त्यावेळेस सुमंत राजवाड्यामध्ये येतात. राजवाड्यात आल्यानंतर कौशल्या मातेजवळ सुमित्रा माता बसली होती. सुमित्रा माता म्हणते की कौशल्या बहीण आपला सुमंत आया आहे. एवढा शब्द ऐकला ताडकन कौशल्या माई उठली. समोर सुमंत उभाय पण सुमंताला विचारलं नाही की माझा राम कुठे. सुमंतापासून बाहेर पळत येते. बाहेर पळत आल्यानंतर रथापर्यंत येते. पण तुलसीदासजी सांगतात ज्यावेळेस कौशल्या माई बाहेर येते रथाकडे, मध्यरात्र आहे, सर्व समाज बाहेर उभा आहे, पण जुंपलेले घोडे रामाच्या रथाचे जे घोडे होते ते उलट्या माना हलवत होते की कौशल्याकडे पाहून इशारा करत होते की माँ अंदर चली जा. चार तीनों में से किसी को नहीं लाया माँ, चली जा अंदर. घोडे उलट्या माना हलवत होते. पण शेवटी माता आहे. तुलसीदासजी म्हणतात की ज्या अयोध्येत राम वनवासाला गेल्यानंतर घोडे रडतात त्याच्या मायबापाची काय दशा असेल. ज्या सुवियोग बिकल पशु ऐसे, प्रजा मातृ पितृ जिह नाही कैसे. ज्याच्या रथाचे घोडे एवढे रडतात तर त्याच्या मायबापाची काय दशा असेल. वना जातो रघुनंदन, गायीचे गळती लोचन, अश्वगज करती रुदन, दुःखी पाषाण उलताती. घोडे सुद्धा रडतात माझ्या प्रभूच्या रथाचे. आणि मग कौशल्या माई आतमध्ये डोकवते रथामध्ये. बघितलं तर राम नाही, लक्ष्मण नाही, सीता नाही. रथाच्या चाकावरती डोकं बडवून बडवून खूप रडली कौशल्या माता. आणि रडत 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 सुमंत उभे तिथे आली. खूप रडतायत सुमंत विचारायच्या आधीच कौशल्या विचारते की सुमंत. सुमंत म्हणतात की माँ मुझे क्षमा करो. सुमंत माँ मुझे क्षमा करो, लाया मेरे राम को. आणि मग चौथा दिवस ज्यावेळेस उजाडतो त्यावेळेस शृंगवेलपूरला प्रभू जातात. तिकडे गेल्यानंतर ज्यावेळेस गुहकाची भेट होते त्यावेळेस तिथे गुहकाने फलहार दिला आणि तो प्रभूने केला. मग कौशल्या माई जमिनीकडे बघून रडायला सुरुवात करते, सूर्याकडे बघून रडायला सुरुवात करते की माझा राम वनवासात गेला.
रघुनंदन पायी गेला, रथ कार्य तो आणिला, सूर्यवंशी नारायणा, माझा राघव येतो वना, सूर्यवंशी दिनकरा, तापू नको रे भास्करा. सूर्यनारायणा, माझ्या रामाला 14 वर्ष ताप होणार नाही याची काळजी घ्या. मग कौसल्यामाई जमिनीकडे बघून रडायला सुरुवात करते. माझ्या रामाला कोणतीही काही ठेच लागू नये, कोणतंही त्याच्या काही पायाला दुःख होऊ नये म्हणून कौसल्यामाई विनंती करते सूर्याकडे बघून, जमिनीकडे बघून. आणि मग तिथून सुमंतजी जिकडे राजा दशरथ अगदी रामाच्या शोकामध्ये त्यांची प्राण जायची वेळ आलेली आहे तिकडे जातात. तिकडे गेल्यानंतर सुमंत ज्या वेळेस येतात त्यावेळेस त्यांनी जय जीव शब्दाचा जयघोष करतात. आणि मग ज्या वेळेस सुमंत येतात त्यावेळेस दशरथजी म्हणतात, सुमंत, माझ्या रामाला, लक्ष्मणाला, सीताला तू घेऊन आला का? सुमंत म्हणतात, नाही. मग माझ्या रामाने माझ्यासाठी काय संदेश पाठवला, लक्ष्मणाने काय पाठवला, सीतेने काय पाठवला? त्यावेळेस सुमंत सांगतात की राम प्रभूंनी तुमच्या चरणी प्रणाम सांगितला. लक्ष्मणजी कठोर बोलले जरा, म्हणून प्रभूने प्रतिबंध केला की हे सांगू नका तुम्ही. पण ज्यावेळेस विचारलं की मेरी बैदही मेरी बहू सीता क्या बोली थी, रडू लागतात सुमंत. सुमंत म्हणतात, वो दुनिया की माँ है सरकार, लेकिन मेरे प्रधान के पैर पड़ी है आते समय. और सीता माईचे उद्गार आहेत की सरकार, की आपल्या पत्नीला दिलेले शब्द खरे करण्यासाठी आपल्या प्रिय पुत्राला वनवासात पाठवणारा असा राजा हा सीतेला जन्मोजन्मी सासरा मिळावा, दुसरी काही इच्छा नाही. मग तर दशरथजी व्याकुळ होऊन रडतात. आणि मग दशरथजीची अवस्था बिघडत चालली. कौसल्यामाई समजवण्याचा प्रयत्न करते, सुमित्रा माता समजवण्याचा प्रयत्न करते, कैकेयी समजवते, पण दशरथजी काय ऐकत नाहीत. दशरथजी खूप रडतात रामाच्या शोकामध्ये. आणि मग रडत असताना दशरथजी अचानक उठून उभे राहतात. उठून उभे राहिल्यानंतर दशरथजी म्हणतात की समोरच्या भिंतीवर काय दिसतंय तुम्हाला? समोरच्या भिंतीवर तुम्हाला काय दिसतंय? त्यावेळेस कौसल्या म्हणते, आम्हाला काहीच दिसत नाही महाराज. सुमित्रा म्हणते, आम्हाला काही दिसत नाही. पण दशरथजी म्हणतात, समोरच्या भिंतीवर चिता पेटलेली दिसते मला. काय दिसते? समोरच्या भिंतीवर चिता पेटली आणि त्या चितेमध्ये 3 जण पेटत आहेत. कोण? आपण कथा पाहिली मागे. कोणी शाप दिला होता दशरथाला? दशरथजी म्हणतात, समोरच्या भिंतीवर चिता पेटली आणि त्या चितेमध्ये 3 जण पेटत आहेत. कोण? श्रावण आणि त्याचे आंधळे मायबाप. आणि ते मायबाप माझ्याकडे बघून हसत आहेत. आणि ते हसून मला म्हणतात की राजा, आम्ही जसा आमच्या श्रावणाच्या वियोगानं तडफडून मरतो ना, तसा तूही एक दिवस तुझ्या पुत्राच्या वियोगात तडफडून मरशील. आमचा श्रावण पाणी पाजायला नाही दशरथा. तुझं एकही पोर तुला मरायच्या वेळेला पाणी पाजणार नाही. एकही पोर जवळ नाही. 2 मुलं मामाच्या घरी, 2 वनवासात. राजा दशरथाची ही अवस्था, आपली काय होऊ शकते हे आपण विचार करा. की केवळ फक्त पैसा कमवूनच आपण मोठे होऊ शकत नाही, त्याच्याकरता संस्कार लागतात. आणि मग दशरथजी म्हणतात, त्या चितेमध्ये 3 पेटत आहेत आणि ते माझ्याकडून बघून हसत आहेत. आणि ज्यावेळेस ते बघितल्यानंतर कौसल्यामाई, सुमित्रा माता समजवते. कौसल्यामाई म्हणते की धीरज धरो सरकार, अयोध्या नाव है, अयोध्या के प्रजाजन नाव में बैठे हुए मुसाफिर है, राम का विरह समुद्र है और आप जहाज के कप्तान है. अगर कप्तान ने धीरज खोल दिया महाराज तो मुसाफिरों का क्या होगा? ज्या जहाजाला, जी जहाज चालते, ज्याच्यावरती जशी अयोध्या चालते त्याचे तुम्ही नावाडी आहात. आणि तुम्ही जर असं केलं तर नाव ही बुडू शकते. त्यातली प्रजा ही माणसं बसलेली आहेत, ती जर बुडली तर समुद्रात काही खरं नाही.
म्हणून तुम्ही धीर धरा. पण राजे दशरथ ऐकत नाही. राजे दशरथ खूप रडतायत. रामाचं नाव प्रत्येक वेळेस घेतात. राम 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 म्हणतात. आणि म्हणून रामाचं 6 वेळा नाव घेऊन दशरथजी गतप्राण होतात. का? राम राम कही राम कही, राम कही राम कही, तनु परिहरो रघुवीर, राम गए सुरधाम, राम गए सुरधाम, राम गए सुरधाम. राम राम कही राम, राम राम कही राम, तनु परिहरो रघुवीर, राम गए सुरधाम. 6 वेळेस रामाचं नाव घेऊन दशरथजी गतप्राण होतात. का? आज राम वनवासात जाऊन 6 दिवस झाले म्हणून 6 वेळा. तिघांना बघितलं, तिघांना आठवलं. कौसल्या, सुमित्रा, सुमंत, सीते, लखन, श्रीराम म्हणून 6 वेळा. आणि 6 वेळा का? तर रामाचं नाव हे 6 शास्त्राचं सार म्हणजे रामाचं नाव आहे. म्हणून दशरथजी 6 वेळा रामाचं नाव घेऊन गतप्राण होतात. सगळ्या राण्या रडतात, कैकई रडत नाही. आणि मग शोक करतात. सर्व प्रजा जमलेली तिथे. आणि इतक्यात वशिष्ठ जे येतात. वशिष्ठ ज्यावेळेस येतात त्यावेळेस सुमित्रा माता सांगते की कौसल्या बहीण कुलगुरु वशिष्ठ आहे हे. एवढ्यात कौसल्या धाडकन वशिष्ठाच्या चरणावरती म्हणते, गुरुदेव हम अभागिन ठर गए गुरुदेव, हमें महाराज छोड़कर चले गए आधी रात को. आम्हाला महाराज रात्री सोडून गेले. आणि मग वशिष्ठ म्हणतात की रोना नहीं कौसल्या, रोना नहीं, ये एक जिंदगी है और जिंदगी में कभी कभी कड़वे घूंट भी पीने पड़ते हैं, रोना नहीं. वशिष्ठ सांगतात की मेरे सामने मेरे कितने बच्चे विश्वामित्र ने मार डाले तो भी मैं जिंदा हूं, क्योंकि जीना पड़ता है. आयुष्यामध्ये सुख दुःख ही येतच राहतात. हे वशिष्ठ कौसल्या मातेला समजवतात. आणि मग समजवल्यानंतर वशिष्ठांनी सेवकांना सांगितलं की भरत शत्रुघ्नाला मामाच्या घरून इकडे बोलून घेऊन या. पण भरत शत्रुघ्नाला इकडे वाईट स्वप्न रात्रीच पडलं. आणि म्हणून काही अभद्र होऊ नये अयोध्येमध्ये म्हणून ते शिवाचं पूजन करतात. अतिथीला भोजन, ब्राह्मणांना दक्षिणा, हे त्यांचा यज्ञ चालू आहे भरत शत्रुघ्नाचा मामाच्या घरी. असं असताना सेवक तिथपर्यंत येतात. सेवक ज्यावेळेस पोहोचतात त्यावेळेस सेवकांनी नमस्कार केला. भरताने विचारलं की कहा के हो? सेवक म्हणतात आम्ही अयोध्येचे आहोत. कशा करता आलात? एवढं विचारलं की सेवकाच्या डोळ्यातून पाणी आलं. भरतजी म्हणतात काय झालं तुम्हाला रडायला? ते सेवक म्हणतात हे आनंदाचे अश्रू आहेत का? तुमची खूप दिवसातून भेट झाली म्हणून हे आनंद अश्रू आहेत. भरतजी म्हणतात हेच शास्त्र शिकलो आम्ही गुरुदेवाकडे. माणसं एकतर जीवनात 2दा रडतात, एक तर आनंदाने, अति आनंदाने आणि अति दुःखाने. भरत म्हणतात हेच शास्त्र शिकलो की माणसं कशी रडतात. ज्यावेळेस माणसाच्या डोळ्यात आतल्या भागाने अश्रू येतात ते समजायचं कशाचे आहेत? दुःखाचे आहेत. आणि जे वर्ण असे बळबळ वाहतात त्याला काय म्हणतात? आनंदाचे अश्रू. आणि दुसरा एक फरक आहे की आनंदाचे अश्रू थंड असतात, दुःखाचे अश्रू गरम असतात. भरतजीनं ओळखलं की तुमचे हे अश्रू आतल्या भागाचे दिसतात आणि सांगतात आनंदाने रडतो, काय झालं अयोध्येत? सेवक म्हणतात बस आम्ही सेवा करतो म्हणून गुरु वशिष्ठाने सांगितलं जेवढ्या लवकर होता येईल तेवढ्या लवकर भरत शत्रुघ्नाला अयोध्येत घेऊन या. आणि मग ज्यावेळेस भरत शत्रुघ्न अयोध्येमध्ये येतात त्यांना एक तिथे शंका आली की ज्या वेळेस आपण मामाच्या घरून यायचो, भरत शत्रुघ्नाला म्हणतो त्या वेळेस आपल्या स्वागतासाठी माता कौसल्या, राम, लक्ष्मण, आपले पिता दशरथ यायचे, पण आज यातलं चौघातलं कोणीच दिसत नाही. रागवले का आपल्यावरती? त्यावेळेस शत्रुघ्न म्हणतो कदाचित रागवले असतील, ते आपल्याला कैकईच्या महाली भेटतील का?
कैकईवरती त्यांचं प्रेम आहे म्हणून ते आपल्याला कैकईच्या महाली भेटतील. मग कैकईच्या महाली ज्यावेळेस भरत शत्रुघ्न जातात त्यावेळेस कैकईने आरती केलेली. काय प्रसंग चालू आहे तिथे? दोन मुलं, एक सून वनवासात गेलेली आहे, आपल्या पतीचं प्रेत पडलेलं आहे, तरी सुद्धा ती आरती घेऊन जाते, तिला कैकई म्हणतात. आणि मग कैकईने भरताला ओवाळलं आणि आतमध्ये बोलवलं. पण भरताची पत्नी मांडवी कैकई पशीच होती, पण मांडवी रडत होती. आणि मग मांडवी रडताना बघून भरताने अचानक लक्षात आलं की हे चौघं दिसत नाही, म्हणजे काहीतरी झालेलं आहे. मग भरत म्हणतात की कहा कहुतात कहा सब माता, कहा कहुतात कहा सब माता, कहा सिया राम लखन प्रिय भ्राता, कहा सिया राम लखन प्रिय भ्राता, कहा कहुतात कहा सब माता, कहा कहुतात कहा सब माता. भरत कैकईला विचारतात की माझे वडील दशरथजी कुठे, माता कौसल्या कुठे, माझे भैया राम कुठे, लक्ष्मण कुठे, सीता कुठे? त्यावेळेस कैकई म्हणते अयोध्येमध्ये एवढं काही वाईट झालं नाही, फक्त एकच वाईट झालं, तुझे पिता दशरथ मरण पावले. एवढं म्हणल्यानंतर भरत सुद्धा जमिनीवरती कोसळणार, पण भरताने तोल सावरला. भरताला कैकईचा खूप राग आला, कैकईचा राग आला आणि भरत म्हणतात मी तुझ्या पोटी का जन्माला आलो, तू माझी माता नाही आणि मी तुझा पुत्र नाही. भरताने संबंध तोडला आणि त्याच वेळेस मंथरा नटून थटून कैकईकडे मला काहीतरी बक्षीस देईल राणी या अपेक्षाने येते. आणि मंथरा ज्या वेळेस येते त्यावेळेस मग शत्रुघ्नाने मंथरेला मारायला सुरुवात केली, तिचे केस ओढले, तिला खूप मारतो शत्रुघ्न की हिच्यामुळे सगळं काही झालं असेल. बिघडवण्याचं कारण कैकईला कोण असेल तर ही मंथराच असेल, म्हणून मंथरेला मारायला सुरुवात केली. पण भरत संत आहेत, भरत म्हणतात तिला मारू नको, हे आपले कर्माची फळं असू शकतात, तिला मारू नको, सोड तिला. आणि मग भरत शत्रुघ्न कौसल्या मातेकडे येतात, जिथे महाराज दशरथजीचे कलेवर ठेवलेला आहे तिथे येतात. कौसल्या माता बसलेली आहे. भरत कौसल्या माईकडे जातात, खूप रडतात भरत कौसल्या माता. आणि मग दशरथजीचं कलेवर दशरथजीचे सर्व विधी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सभा ठेवली. प्रमुख वशिष्ठ जे आहेत, वशिष्ठजी म्हणतात 2 मंडळ आहेत, त्यामध्ये 8 सदस्य आहेत, 16 सदस्य सर्व मिळून. एका मंडळामध्ये वशिष्ठ, वामदेव, सूर्यज्ञ, जाबाली, कश्यप, कात्याप, गौतम आणि मार्कंडे. आणि दुसऱ्या मंडळामध्ये भरत काय बोलतात. भरत उठून उभे राहिले. भरतजी म्हणतात गुरुदेव क्या हुआ भरत, अविनय हो तो क्षमा करे. कैकईने जो वर मंगे ते क्रम कैसा था. कैकईने जे 2 वर मागितले त्याचा क्रम कसा होता. पहिल्या वराने भरताला राज्य होतं आणि दुसऱ्या वराने रामाला वनवास होता. पण तुम्ही कोणता पण पूर्ण केला, जो दुसरा आहे तो पहिल्यांदा आणला. आधी तुम्ही रामाला वनवासात पाठवलं, पहिलं कैकईने भरताला राज्य मागितलं होतं, मग मलाच आधी गादीवरती बसवायचं ना आणि नंतर रामाला वनवासात पाठवायचं. पण तुम्ही आधी माझा भाऊ राम वनवासात पाठवला. त्यावेळेस मग सर्वजण गप्प बसतात. आणि मग भरत म्हणतात की मला राम प्रभूकडे जायचं आहे, कदाचित मी तिथे त्यांच्याकडे गेले क्षमा मागितलं तर ती माझ्यावरती कृपा करतील. आणि मग सर्व समाज भरतासोबत रामप्रभूच्या भेटीला निघतो. भेटीला निघाल्यानंतर मग शृंगवेलपूरला येतात. सर्व अयोध्येचा समाज ही भरतासोबत निघाला राम भेटीसाठी.
निघाल्यानंतर गुहक तिथे होते आणि ते लांबूनच बघतात की अयोध्येचे समाज आणि भरत येतो. म्हणजे हे राम प्रभूला कदाचित मारायला चालले असावेत. एवढ्या अयोध्येचा समाज घेऊन आला भरत, म्हणजे रामाला मारायला चालला. पण इतक्यात तिथे शेजारचा एक शिंक येते, सर्वांना येते, बरोबर आहे का नाही? आणि मग शेजारचा शिंकल्याबरोबर मग म्हणतात की आपण बघायचं की शिंक शकुनी आहे की अपशकुनी. मग ते परीक्षा घेतात भरताची. आपण भरताला ना 3 गोष्टींनी परीक्षा घ्यायची. पहिलं त्याला मासे द्यायचे, दुसरी त्याला जे तिखट पदार्थ असतात ते द्यायचे, आणि तिसरी गोष्ट त्याला कंदमुळं द्यायची, फळं द्यायची. असं झाल्यानंतर मग ज्या वेळेस भरत येतात त्यावेळेस सुमंत सांगतात की समोरून जो गुहक येतो आहे ना तो रामचंद्रजीचा सखा आहे. एवढा शब्द ऐकला आणि गुहकाला छातीशी लावलं भरताने. आणि मग गुहक म्हणतोय की आम्ही तुमच्यासाठी भेटवस्तू आणलेल्या आहेत, त्यातला तुम्ही एकीचा स्वीकार करा. त्यावेळेस भरत मग सर्व सोडून फक्त कंदमुळं घेतात. आणि मग त्यांचा विश्वास बसला की भरत हा राम दर्शनासाठी चाललेला आहे, रामाला मारण्याकरता नाही. आणि मग सर्व रामाची विचारपूस करतात भरत गुहकाकडे की मेरे राम भया कहा सोये थे. आणि मग जिथं जी जागा दाखवली त्या जागेची माती घेऊन भरत कपाळाला लावतात. आणि मग एक महत्वाचा प्रश्न विचारला की मेरा लखन कहा सोया था. त्यावेळेस गुहकाचे डोळे भरून येतात. भरत विचारतात की क्या हुआ गुहक. गुहक म्हणतात आपको पता नहीं क्या भरत जी, किस बात का लखन नहीं सोया था, क्यों 14 साल प्रतिज्ञा की है लखन लाल ने कि मैं नींद नहीं लूंगा. 14 वर्ष लक्ष्मण झोपणार नाही अशी प्रतिज्ञा लक्ष्मणाने केलेली आहे. आणि मग पुढे गेल्यानंतर तुम्ही बोर झालेत का? ऐकू वाटत नाही तुम्हाला? हे एक मामांचं भजन घ्या महाराज. भरत राम दर्शना करता जातात आणि सर्व समाज ठरवतो की भरतासोबत राम दर्शना करता जायचे. का? आपल्याला भगवंताकडे जायचं असेल तर कोणासोबत गेलं पाहिजे हे रामायणामध्ये आहे. सर्व अयोध्येचा समाज भरतासोबतच का राम दर्शनासाठी चालला? तर त्याचं कारण आहे की हे जगत काय आहे? कोर्ट आहे. तो ईश्वर न्यायाधीश आहे. जीव आपला आरोपी आहे आणि संत हे वकील आहेत. मग आपल्याला कोर्टात पोहोचायचं असेल तर कोणासोबत गेलं पाहिजे? कोणासोबत गेलं पाहिजे? कोर्टात जायचंय तुम्हाला, कोणासोबत जाणार तुम्ही? मैत्रिणीला घेऊन जातान का? हा, वकिलाची गरज आहे ना. मग तसंच ही विषय तोच चाललाय. तुम्ही बोलताय म्हणून तुम्हाला कळायचं नाही तर तुमच्यावरती केस परत येईल. भरतासोबत सर्व समाज चालला का? भरत हे संत आहेत. म्हणजे या जगामध्ये वकील कोण आहेत? तर संत आहेत. म्हणून आपल्याला जर कोर्टात पोहोचायचं असेल तर आरोपीनं वकिलासोबत जायचंय. तसा आपला जीव सुद्धा एक आरोपी आहे आणि या जीवाला त्या ईश्वरापर्यंत पोहोचायचं असेल तर वकील रूपी संतासोबतच जायचंय, संत रूपी वकिलासोबत जायचंय आपल्याला. आणि म्हणून सर्व समाज भरतासोबत निघाला. गेल्यानंतर राम प्रभू आपल्या आश्रमासमोर बसलेले होते. लक्ष्मण जे बाणाला धनुष्याला बाण लावत होते, सीता माता बसल्या होत्या. बसल्यानंतर एक सेवक पळत येतो प्रभूकडे की प्रभूजी प्रभूजी प्रभूजी. प्रभू म्हणतात क्या हुआ? अयोध्या का राजकुमार चतुरंगी सेना लेकर आ रहा है जंगल. ज्यावेळेस चतुरंगी सेना हा शब्द लक्ष्मणाने ऐकला, बोलू नका तिकडे मंडळी, लक्ष्मणाने हा शब्द ऐकला. लक्ष्मण म्हणतो की धनुष्याला बाण लावतात. लक्ष्मण म्हणतात राम प्रभूला की सुना भैया आपने, तुम्हाला तर वनवासामध्ये भरताची खूप आठवण यायची आणि आता तर तो चतुरंगी सेना घेऊन आला, म्हणजे तुम्हाला मारायला भरत आला. आणि तुम्ही मला म्हणत होतात की मुझे भरत की बहुत याद आती है लखन.
आणि असं म्हणताने मग लक्ष्मणजी म्हणतात, आता मला माहिती आहे भरत कशा करता आला, तुम्हाला मारायला भरत आला, पण भरताला माहित नहीं कि रामचंद्र के साथ शेष का अवतार लखनलाल सुमित्रा का बेटा भी है, आने दो भैया उसे। जैसा विष की वेल पर अमृत का फल नहीं लगता, वैसा कई कई का दूध पिया हुआ बच्चा कभी सद्गुणी नहीं हो सकता। लक्ष्मणाचे शब्द आहेत। लक्ष्मण म्हणतो की विषाच्या वेलीवरती अमृत लागेल का? लागेल का? नाही। जसं की या उसाला जर आपण पाणी दिलं तर त्यातून कडू रस येईल का? नाही। आपण सर्व शेतकरी आहोत, म्हणून तसं लक्ष्मणजी म्हणतात की विष की वेल पर अमृत का फल नहीं लगता, वैसा कई कई का दूध पिया हुआ बच्चा कभी सद्गुणी नहीं हो सकता। मग प्रभु म्हणतात, लखन सद्गुण किसमें नहीं आ सकते, जिन्होंने जिंदगी में कभी संत की संगत नहीं की उसमें सद्गुण नहीं आ सकते। चांगले गुण कोणामध्ये येत नाहीत हे प्रभू सांगतात। चांगले गुण ज्यानं जीवनामध्ये कधी संताची संगतच केली नाही, ज्याला संताचा वाराच नाही, फक्त अहंकाराचा वारा आहे, तो कधीच सद्गुणी होऊ शकत नाही। पण माझ्या भरताला संतांची संगत करण्याची गरज नाही का? प्रभू सांगतात की इस पूरी दुनिया में मेरे भरत जैसा दूसरा कोई संत नहीं है, प्रभूजी सांगतात। आणि मग असं म्हटल्यानंतर भरतजी येतात। भरतजी आल्यानंतर भरतजी राम प्रभूच्या चरणावरती दंडवत घालतात। दंडवत घातल्याबरोबर राम प्रभूच्या अंगावर त्या 4 वस्तू खाली पडतात। 4 वस्तू, एक धनुष्य, बाण ठेवायचा भाता, प्रभूच्या अंगावरचं उपर्ण, धनुष्य, बाण, भाता आणि उपर्ण। किती वस्तू झाल्या ह्या? कोणत्या कोणत्या? कोणत्या कोणत्या? 2 तुम्ही सांगा, 2 ह्यांनी सांगायच्या। सांगा कोणत्या कोणत्या? धनुष्य आणि बाण आणि 2 भाता आणि उपर्ण। भाता म्हणजे आपला भात का? मग काय? भाता म्हणजे बाण ज्यामध्ये ठेवतात त्याला काय म्हणतात? भाता। भाता, बाण, धनुष्य आणि उपर्ण अंगावरचं, ह्या 4 वस्तू प्रभूच्या भरताजवळ पडल्या, भरताच्या चरणाजवळ पडल्या। आणि याचा अर्थच असा होतो की भरत मैं तेरे प्रेम के आगे हार गया हूँ का? ज्याच्या पुढे हार मानायचे असते त्याच्या पुढे शस्त्र खाली ठेवून द्यायचं असतं। जर पोलिसांना आपल्याला पकडलं तर त्याला बंदूक दाखवायची का आपण? नाही। मग काय करायचं? जे काही आपल्या हातात असेल ते काय करायचं? खाली ठेवायचं आणि हात आपले वरती करायचे की आम्ही गुन्हेगार आहोत, आमचा तुम्ही स्वीकार करा। तसं बाळूमामाच्या दरबारात आपण काय आहोत? एक गुन्हेगारच आहोत, म्हणून हात वरती करायचे। बोला बोला बाळूमामाच्या नावानं सांग भले। मामांनी माझ्या हाताला धरून, मामांनी माझ्या हाताला धरून दावलंय मला तीर्थ महिला मंडळ फिरून। म्हणा। हो। मी तुमचीच आहे आणि तुम्ही माझेच आहात। आपण काय आहेत? सर्व एकाच घरची माणसं आहोत। त्यावेळेस मी म्हणणार आणि तुम्ही लगेच मागं म्हणायचं, आपला घरचा कार्यक्रम। इकडे मामांनी माझ्या हाताला धरून म्हणा म्हणा, दावलंय मला तीर्थ फिरून। वा वा। दावलंय मला तीर्थ फिरूनी मामाने मामाले रानामंदी मंत्र दिला कानामंदी। म्हणा मंत्र दिला कानावरी। मामानी माझ्या हाताला धरून दावलंय मला तीर्थ फिरून। मामाने माझ्या हाताला धरून दावलंय मला तीर्थ फिरून। बोला बोला बाळू मामाच्या नावानं चांगले। मला काय वाटतं महाराज, ह्या जर म्हणल्या तर हिथं एका कीर्तन ठेवण्याची पुरुषाची गरजच पडणार नाही, ह्या जर शिकल्या तर, आहे ना? मी काय सांगत होते आता? काय चाललं होतं आपलं? पोलिसांनी धरलं तर
असं जर विसरून गेलं तर धरतील ना पोलीस आपल्याला. असं जिथल्या तिथं आलं पाहिजे. आणि मग प्रभूच्या अंगावरचे वस्त्र खाली पडतात आणि मग सर्वांची भेट घेतात भरतजी. भेट घेतल्यानंतर सीतामाईच्या पाया पडतात, लक्ष्मणजी एकमेकांना भेटतात. असं झाल्यानंतर मग जिथे कौसल्या माता, सुमित्रा माता सर्वजण आहेत तिथे प्रभू येतात. वशिष्ठजी सांगतात प्रभूला की राम, दशरथजीच्या निधनाची वार्ता प्रभूला सांगतात. सांगितल्यानंतर प्रभू शोक करतात. मग काही जे विधी असतात ते विधी प्रभूकडून करून घेतलेले आहेत. आणि मग पुढे आता वनवासाचे 13 वर्ष संपून 14व्या वर्षाला सुरुवात आहे. असं झाल्यानंतर एक दिवशी प्रभूने स्वतःने आपली फुलांची पुष्पमाला केली आणि सीतामाईच्या गळ्यामध्ये टाकली. आणि असं केल्यानंतर तिथे जयंताचा पुत्र कावळ्याच्या वेशात आला आणि त्याने बघितलं की हे सकाळी सकाळी उठल्या उठल्या सीतामाईच्या गळ्यामध्ये पुष्पमाला का अर्पण करतात. म्हणून त्याने सीतामाईच्या पायावरती चोचेचा प्रहार केला आणि सीतामाईच्या पायातून रक्ताच्या धारा बाहेर येऊ लागल्या. त्यावेळेस प्रभूने त्याच्या मागे अग्नीचा बाण सोडला. अग्नीचा बाण सोडल्याबरोबर तो आपल्या ब्रह्मदेवाकडे गेला. ब्रह्मदेवानेही त्याचा स्वीकार केला नाही. महादेवाकडे गेला. महादेवानेही त्याचा स्वीकार केला नाही. शेवटी आपला पिता इंद्रदेवाकडे जातो, जयंताकडे जातो. आणि जयंताकडे गेल्यानंतर जयंताने काय केलं, दरवाजा बंद केला आणि खिडकी उघडली. काय केलं, दरवाजा बंद केला आणि खिडकी उघडली आणि सांगितलं की पिताजी मेरी मदत करो, क्या हुआ. गैरसमज झाला म्हणून सीतामाईच्या चरणावरती चोचेचा प्रहार केला म्हणून प्रभूने माझ्या मागे अग्नीची काडी सोडली, बाण सोडला. आता तुम्ही मला यातून वाचवा. जयंत म्हणतो की मी तुला यातून वाचू शकत नाही. का, ज्यावेळेस मी तक्षकाला आश्रय दिला होता त्यावेळेस मला ऑर्डर आली होती की तुमचं पद खाली करून घ्या. आणि आता जर तुझ्यामध्ये या प्रकरणामध्ये लक्ष जर आम्ही घातलं तर हेही माझं पद जाण्याची दाट शक्यता आहे. म्हणून मी तुला वाचू शकत नाही. शेवटी मग दुनिया जिसे ठुकराती है उसे संत अपनाते है. म्हणून त्या पुत्राला एक महात्मे भेटलेले, त्याचं नाव नारद. आणि मग नारदाने उपदेश केला की अरे तू चूक भगवंताची केली, माफी मागायला तू तुझ्या बापाकडे गेला. अरे ज्या भगवंताची चूक केली त्याच्याकडे जा, भगवान तुला क्षमा करतील. मग प्रभूकडे आला. प्रभूकडे आल्यानंतर त्याला प्रभूने कावळ्याला एका डोळ्याचा केला. एका डोळ्याचा म्हणजे डोळा फोडला का त्याचा, एका डोळ्याचा कावळा केला म्हणजे भेद दृष्टीचा नाश केला. आतापासून समाजाकडे तू भेदाने बघायचं नाही म्हणून भेद दृष्टीचा नाश केला. असं झाल्यानंतर मग प्रभूने आता अगस्ती महाराजांच्या, वाल्मिकीजींच्या आश्रमात जातात की आम्हाला असं एक आश्रम सांगा की जिथे आम्हाला कोणाची उपद्रव होणार नाही, की कुठे काही आम्हाला अडथळा येणार नाही. मग वाल्मिकीजीने चित्रकूटगिरी करऊ निवासा चित्रकूट पर्वत सांगितला. गंगेचा जो किनारी आहे आणि तिथे गंगेला मंदाकिनी नाव आहे, तिथे तो पर्वत आहे, तिथे तुम्ही निवास करा असं सांगितल्यानंतर प्रभू तिथे येतात. प्रभू आल्यानंतर मग तिथे 2 पर्णकुट्या तयार झाल्या, एक राम सीतेसाठी, एक लक्ष्मणजीसाठी. असं करत असताना अगस्त्यजींना प्रश्न विचारतात. माझं चुकलं जरा. अगस्त्यजींना विचारतात की आम्हाला एक आश्रम सांगा. आश्रम सांगितल्यानंतर ते गोदावरीचा आश्रम सांगतात. गोदावरी पंचवटीला प्रभू येतात. पंचवटीला आल्यानंतर सांगतात की गोदावरी नदीला धनुष्यबाणाचा आकार आहे, तिथे तुम्ही राहू शकता. आणि मग तिथे 2 पर्णकुट्या तयार झाल्या असताना प्रभू एक दिवशी निवांत वातावरणामध्ये बसलेले असताना जटायू सोबत प्रभूची मैत्री झाली. आणि मग एक दिवशी रावणाची विधवा बहीण, रावणाच्या बहिणीचं नाव काय आहे, शूर्पणखा. काय नाव आहे, शूर्पणखा. आणि मग ती आकाशमार्गी जात असताना तिने प्रभूंना बघितलं आणि ती विधवा बहीण असून ती 17 वर्षाचं वय संपादन करून प्रभूकडे येते. प्रभूला म्हणते की मला अजून असा अनुरूप योग्य वर मिळाला नाही म्हणून मी कुमारी आहे. कोण आहे ती, विधवा आहे, पण सांगते काय प्रभूला, मी कुमारी आहे. प्रभू म्हणतात तू कुमारी आहे पण माझं तर लग्न झाले, माझी सीता माझी पत्नी माझ्या सोबत आहे. मग प्रभू म्हणतात तू कुमारी आहे ना, तो पलीकडे धनुष्याला बाण लावतोय ना, तो माझा छोटा भाऊ.
त्याचं लग्न झालेलं नाही, तू त्याला विचार. लक्ष्मणाचं लग्न झालेलं नाही का? कालच 4 भावांची लग्न झाली आणि प्रभू सांगतात त्याचं लग्न झालं नाही का? प्रभू म्हणतात तू स्वतः विधवा असून मला कुमारी सांगते, जा मग माझा भाऊ ही लग्न होऊन कुमारा, तू त्याला विचार म्हटले. मग लक्ष्मणाकडे येते. लक्ष्मण बाणाला धारच लावत होते. विचारते की मेरे साथ विवाह करो. लक्ष्मणजी म्हणतात काय? मेरे साथ शादी करो. लक्ष्मणजी म्हणतात 13 वर्षाच्या वनवासामध्ये सगळे प्रसंग आले, सर्वांनी आम्हाला युद्धाला सर्व हे म्हणतात, युद्ध करता का? पण ही पहिल्यांदाच लग्नाचं विचारते. पण लक्ष्मणजी म्हणतात की हे राम प्रभू आहेत, मला राम सीतेची सेवा करावी लागते. तू माझ्यासोबत लग्न करशील तर रामाची सीतेची माझी सेवा कोणाला करावी लागेल? तुला करावी लागेल. पण तू जर रामासोबत लग्न करशील तर तुझी रामाची सीतेची सेवा मी एकटा करेल. बोल फायदा कशात आहे? माणसा फायदा बघितल्याशिवाय काही करत नाही. मग तुला फायदा कशात वाटतो? ती म्हटली मग तिकडेच जाते आणि मग राम प्रभूकडे येते. अशा 2-4 चक्कर झाल्या आणि ती खऱ्या स्वरूपात प्रगट झाली आणि खऱ्या स्वरूपात प्रगट होऊन ती धावली सीतामाईवर. तिने खरं रूप धारण केलं आणि सीतामाईवर धावली. आणि मग प्रभू लक्ष्मणजीला आवाज देतात. बाणाला धार लावणारे लक्ष्मणजी पळत येतात आणि नाक कान कापतात. शूर्पणखेचं नाक कान छेदन केलं आणि सांगितलं दुबारा पंचवटी आई तो जिंदा नाही छोडूंगा. आता जर परत माघारी आली तर तू जिवंत राहणार नाही. आता फक्त तुझा नाक कान कापून तुला तुझ्या घरी पाठवतो. असं म्हटल्यानंतर ती तिचे 2 भाऊ खरदूषण यांच्याकडे येते. खरदूषणाकडे आल्यानंतर विचारलं की क्या हुआ बहन जी? ती म्हणती मी प्यासी थी, मला तहान लागली होती म्हणून मी पाणी प्यायला गेलते. मी प्यासी थी भैया, पाणी ग्रहण को गई थी. पाणी ग्रहणचे 2 अर्थ आहेत. वंजळीनं पाणी पिणं यालाही काय म्हणतात दादा? पाणी ग्रहण म्हणतात. आणि लग्नाचा प्रस्ताव मांडणे यालाही पाणी ग्रहण म्हणतात. आणि शूर्पणखा खोटं बोलत नाही आणि खरं सांगत नाही. ती म्हणते मी पाणी ग्रहण को गई थी आणि उस छोटे राजकुमार ने मेरी दशा की है. ती सांगत नाही मी लग्नाचं विचारायला गेलते. त्यांना वाटलं पाणीच प्यायला गेली काय. आणि मग असं म्हटल्यानंतर खरदूषण 14,000 सेना घेऊन रामप्रभूकडे येतात. आल्यानंतर बोलू नका तिकडे. आल्यानंतर रामप्रभूकडे आल्यानंतर शूर्पणखा आहेत का काय इथं बसलेल्या? मी सांगते काय. प्रभूकडे आल्यानंतर त्या खरदूषणाने प्रभूला बघितलं आणि थोड्या वेळाकरता काय झालं, त्यांना वाटलं जाऊ द्यायचं, नाक कान कापू द्या, पण हे दिसायला काय आहेत? सुंदर आहेत. थोड्या वेळाकरता पण परत त्यांच्या लक्षात आलं की आपण युद्धाला आलो, इथं काही कोणाला बघायला आलो नाही. आणि मग प्रभू सोबत युद्ध चालू केलं. युद्ध झाल्यानंतर 14,000 सेनेचा प्रभू एकट्याने नाश केला आणि शूर्पणखा घाबरून पळत गेली. रावणाच्या दरबारामध्ये गेल्यानंतर रावण बसलेला होता. रावण म्हणतो की क्या हुआ बहन जी? ती म्हणते दिखाई नहीं देता, अंधा हो गया, मेरी नाक चली गई तो भी पूछ रहा क्या हुआ, तुझे शर्म नहीं आती? आणि मग असं म्हटल्यानंतर सूर्योदयाच्या वेळी रावणाला वाटलं आता आपल्या बहिणीचा बदला घ्यायचा आहे. म्हटल्यानंतर राक्षसांमध्ये सुद्धा माणुसकी होती. आजकाल नसते बर का, बहिणीसाठी कोण काय करत नाही. पण रावण बहिणी करता काय करतो लक्षात घ्या. सकाळी उठला आणि तो सकाळी उठून आपल्या मामाकडे आला.